कर्नाटकच्या एका छोट्याशा गावातला अभ्यासू मुलगा सुब्रमण्यम, गरीब पण कष्टाळू घरातला, अभ्यासाची ओढ एवढी की उजेड नसतानाही दिव्याच्या मिनमिनत्या उजेडात वाचन करणारा. त्याच्या डोळ्यात कायम एक स्वप्न समाज शिक्षणाने घडतो. त्याचवेळी आंध्र प्रदेशाच्या कुर्नूल जिल्ह्यात एका शांत आणि प्रामाणिक घरात रोहिणी नावाची एक मुलगी शिकल्यानंतर शिक्षिकेची नोकरी करत होती. तिच्या आईसारखी विद्यार्थ्यांवर माया आणि त्यांचं जीवन घडवण्याची तळमळ साऱ्यांच्या लक्षात येत असे. वयाच्या 25व्या वर्षी दोघांची भेट शिक्षण संमेलनात झाली. चर्चा, वाद आणि विचारांच्या देवाणघेवाणातून एक बंध तयार झाला. काही महिन्यातच तो बंध लग्नात रूपांतर झाला. लग्नानंतर काही काळ सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सुब्रमण्यम आणि रोहिणी यांना वाटलं आपली स्वतःची शाळा असावी. शिक्षण केवळ व्यवसाय न राहता समाजसेवा बनावी. ते कोयलाकुटला नावाच्या शहरात आले. शहरही थोडंसं मागासलेलं, पण त्यात प्रचंड शक्यता. लाईफ एनर्जी इंग्लिश मीडियम स्कूल असं त्या दोघांनी स्कूलला नावही दिलं. नावही त्यांनी विचारपूर्वक ठेवलं. लाईफ म्हणजे जीवन आणि एनर्जी म्हणजे उमेद, शिक्षणाची चैतन्यता. 2 मजली इमारत, ग्रंथालय, संगणक लॅब, खेळाचं मैदान, सर्व काही अत्याधुनिक. पण त्यासाठी सुमारे 1.5 कोटींचं कर्ज घेतलं गेलं. पण दोघांच्या डोळ्यात आशा होती. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी कुठलाच खर्च कमी केला नाही. शाळा सुरू झाली. पहिल्या वर्षीच 40 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 70, तर तिसऱ्या वर्षी 120 पर्यंत. यशाच्या वाटेवर शाळा होती. पण 2020 साली अचानक कोरोना लॉकडाऊन आलं. शाळा बंद झाली. पालकांकडे उत्पन्न नाही, फी भरली गेली नाही. काही शिक्षकांनी नोकरी सोडली. पण रोहिणी म्हणाली, आपण त्यांना पैसे देत राहू, आपली जबाबदारी आहे. सुब्रमण्यमने स्वतःचे दागिने विकले. काही महिन्यांसाठी बँकेचे हप्ते थांबवले. खाजगी कर्जदारांकडून उधारीवर पैसे घेतले. पण महिन्यागणिक कर्जाचं ओझं वाढत गेलं. सुब्रमण्यमच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास आता काळजीच्या सुरकुत्यांमध्ये हरवू लागला होता. रोहिणीच्या डोळ्यात शांतता होती, पण ती अस्वस्थ शांतता होती. संध्याकाळी शाळा बंद झाली की दोघं तासनतास बॅलन्स शीट बघत बसत. हळूहळू कर्जदारांचा फोन येऊ लागला. दरवाजावर कोर्टाची नोटीस चिटकवलेली सापडायची. लोक बोलायला लागले, शाळा बंद होणार वाटतं. सुब्रमण्यम आणि रोहिणी समाजासाठी झटलेली माणसं आता तेच त्या समाजात परके झाले होते. 16 ऑगस्ट नेहमीसारखाच दिवस. सुब्रमण्यम आणि रोहिणी सकाळीच रोहिणीच्या आईवडिलांच्या घरी गेले. हसून बोलले, थोडं जेवण केलं, गप्पाही मारल्या. संध्याकाळी म्हणाले, घरी परत जातो आता. पण त्या गडद रात्री ते गेले करिमेना गावाच्या बाहेर असलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिराजवळ. कार पार्क केली. एक छोटासा मोबाईल काढला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. व्हिडिओत त्यांनी म्हटलं, कोणालाही दोष देत नाही. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आता जगणं जड झालंय, क्षमा करा. त्यांनी कोणती पद्धत वापरली, कुठले औषध घेतले की कोणतं विष हे स्पष्ट नव्हतं. पण काही तासांनी दोघंही निश्चित अवस्थेत गाडीत सापडले. कुटुंबियांनी व्हिडिओ पाहिला आणि हातबल झाले. तातडीने शोधाशोध सुरू झाला. रुग्णालयात नेलं गेलं. डॉक्टर म्हणाले, आता उशीर झाला आहे. त्या कारमध्ये सुब्रमण्यमच्या हातात रोहिणीचा हात होता. गाडीत तडफड दिसत नव्हती, फक्त शांतता. अशी शांतता जी अंतःकरण फाडून टाकणारी होती. पोलीस तपासात निष्कर्ष आला की कर्ज, मानसिक तणाव, सामाजिक उपेक्षा ही आत्महत्येची कारणं होती. ही आत्महत्या नव्हे, ही आहे सामाजिक आत्महत्या. ज्यांनी समाजासाठी झटून शिक्षणाचा दीप लावला, त्यांचं जीवन समाजाच्या दुर्लक्षामुळे विझून गेलं. आपण नेहमी म्हणतो, शिक्षणाचा प्रचार करा, पण जे शिक्षणासाठी लढतात आपण त्यांना आधार देतो का? कर्जामध्ये बुडालेले स्वप्न समाजाने उचलून धरायला हवं होतं. सत्ताधारी, अधिकारी, पालक, समाज कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. स्वप्न मोठं असो, पण त्यासाठी समाजाची साथ आवश्यक आहे. शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसतो, तो समाज घडवणारा असतो. आपत्ती व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य यावरही तितकंच लक्ष द्यायला हवं. प्रत्येक यशस्वी माणसामागे एक संघ असतो, पण अपयशात त्याला साथ देणं हे खरं माणूस पण आहे. सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी कोणालाही दोष न देता आयुष्य संपवलं. हे दर्शवतं की ही केवळ वैयक्तिक हातबलता नव्हती, तर समाजाच्या उदासीनतेमुळे घडलेली एक सामूहिक अपयशाची घटना आहे. दोघेही शिक्षक, समाज घडवणारे होते, पण संकटात समाजच त्यांच्या मागे उभा राहिला नाही. ज्यांना शिक्षणात क्रांती घडवायची आहे त्यांनी केवळ शाळा सुरू करणं पुरेसे नाही, तर आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, मानसिक तणावाचा सामना या सर्व गोष्टीची तयारी गरजेची आहे. कर्ज म्हणजे धाडस नाही, तर जबाबदारी आणि त्यातून सुटका कशी मिळवायची याची जाणीवही आहे. यशस्वी शिक्षक असताना त्यांचं अभिनंदन करणारे अनेक होते, पण अपयशाच्या काळात तेच लोक गप्प राहिले. हेच आपल्या समाजाचं दुःख आहे.
आम्ही संकटात असलेल्या माणसाकडे पाहतो, पण त्याला धीर देत नाही. सुब्रमण्यम आणि रोहिणी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कर्ज, जबाबदाऱ्या, समाजाच्या अपेक्षा हे सर्व पेरलं. पण त्यांना कोणी विचारलं का, तुमचं मन कसं आहे? माणसाला पाठीवर हात हवा असतो. तो नसला की सर्वात धाडसी माणूसही कोसळतो. कितीही अडचण आली तरी मृत्यूकडे जाणं हे अंतिम उपाय असू शकत नाही. त्या क्षणी जर कोणी एक हात पुढे केला असता, एक संवाद झाला असता, एकच सल्ला मिळाला असता, तर कदाचित आज सुब्रमण्यम आणि रोहिणी जिवंत असते. स्वप्न मोडतात, पण माणसं वाचवता येतात. जर समाज वेळेत जागा झाला तरच. लाईफ एनर्जी हे फक्त शाळेचं नाव नव्हतं, ते त्यांच्या आत्म्याचं प्रतिबिंब होतं. त्या शाळेच्या भिंतींमध्ये त्यांचं प्रेम होतं, त्यांचा जीव होता. आणि त्या शाळेचा मृत्यू म्हणजे त्यांच्या आत्म्याचाही अंत. शाळा बंद झाली नाही, ती विझली आणि त्या आगीत त्यांची स्वप्नही जळून गेली. संकटात असलेले शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांना आपली मदत द्या. आपल्या आजूबाजूला मानसिक त्रासात असलेली माणसं ओळखा आणि त्यांच्याशी बोला. शिक्षण क्षेत्रात असलेल्या नवीन लोकांना मार्गदर्शन, आर्थिक सल्ला आणि आधार द्या. आपण ज्यावेळी मदत ही कृती न करता केवळ भावना ठेवल्या, तेव्हा अशा घटना घडतात. सुब्रमण्यम आणि रोहिणी यांच्या हत्या एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की आपण कुठे कमी पडलो. त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवून गेलं. स्वप्न मोठी असोत, पण त्याचं वजन एकट्याने पेलता येत नाही. समाजाच्या खांद्याची गरज असते. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.